काका तुम्ही इथं आम्ही जो सांगतो कधी बोलायचं लावले का? काका, आजचा जो निकाल दिलाय, हो, कसं वाटतं, कसं बघताय निकालाकडे तुम्ही? बरं वाटलं आपल्याला. बरं, हो, काय घटना घटना झाली रातच्या 3:30ला आले. महापोरग 7 वाजता शेतात गेलं ट्रॅक्टरवर. तिथून 12 वाजता घरी परत आलं. परत आणल्याच्या बाद नवरा बायको घरात झोपले, आम्ही अंगणात झोपलो होतो. मग जेव्हा आरडाओरडा झाला, आमची सून ओरडू लागली, तेव्हा आम्ही उठलो. तो बी आम्ही म्हणलं आमच्या लक्ष्मीनं, तुम्ही काव मारायला आले? नाही नाही, आम्हाला तपास घ्यायचा. मग तपास कशाचा? म्हणे तुम्हाला काय घेणं आहे? 3:30ला नेलं. 6 वाजता त्याचा जीव घेतला आणि आम्ही उठलो, शेनगाव पोलीस स्टेशनला चालले गेलो. मग आम्हाला माहिती पडत 5 वाजता तिथं शेनगावच्या पिओसानं सांगितलं का बाबा बेजा पवार कोण आहे? म्हणलं माझा मुलगा आहे. तो पोलीसवाल्याच्या माराच्यानं मरण पावलं, जीवाच मारला त्याला. मग आम्ही तिथं आलं, सोडलं त्याला, आणलं वासमाकड. किती वर्ष झाले घटनेला? 2011 मध्ये. न्याय मिळाला तुम्हाला, कसं वाटतंय? नाही आता मिळाला साहेब आपल्याला. काळू साहेबांना म्हणजे आमची फार चांगली व्यवस्था केली. वाशिमच्या कोर्टाने काय वाटतं तुम्हाला आणि काय भावना आम्हाला आहेत? चांगले वाटते साहेब. आम्हाला गुन्हा भेटला, आपला न्याय भेटला. पोलिसाच्या मारहाणीत आमच्या पोलीस मारच्या हानीनं आम्हाला आमचं पोरग जीवानं मारून टाकलं. 44 फ्रॅक्चर केलते त्याचे. त्यानं आम्हाला काळू साहेबानं, झपाटे साहेबानं आम्हाला गुन्हा कबूल केला. काय म्हणून अटक केली होती त्यावेळेस? त्या काय नाही साहेब, काय नाही होतं त्याच्यावर. ढवळ्या कागदावर काही सही नाही होती. ते मामूली पण भांडण्याची केस नाही होती त्या पोरावर. यानं असेच आले ना, असं काही विचारू लागला. मी काउंट चालवलं. ते ढांजे साहेब म्हणू लागले की आम्हाला पूस विचार करायचा. मग आम्ही काय केलं, आम्ही गेलो शेनगाव ठाण्यात यायला केस करायला यायच्यावर. मग आम्हाला केस करायला गेले तर जोंधळे साहेब होते. ते जोंधळे साहेबाला मग त्याचे आपले रिसोडाचे पोलीसवाले आले, ते दोन आले. तर ते म्हणू लागले जोंधळे साहेबाला की बापा त्या रिसोडाच्या पोलीसवाल्यानं बेग्या पवारलं यायनं जीवानं मारून टाकलं म्हणून. मग आम्ही उठलो, इथं आले. मग शाडी लोक अनवर्षक ते साहेब आले, आमचे जबाब घेतले सगळे सुन्नाचे आमचे. त्यानं फार चांगलं केलं आमचं आपल्या अनवर्षक साहेबानं आणि त्याच्या शाडीनं. त्यानं मग त्याच्यापेक्षा आपल्या काळू साहेबानं त्यानं लय आपल्यासाठी लय गुन्हा आपल्यासाठी जीवतो. त्यानं कवा त्यानं आपल्याला नाही केलं. आम्हाला आई वडिलांनी त्यानं आम्हाला साथ दिली. काळू साहेबांनी. मुलाचं शिक्षण किती झालं होतं? नाही साहेब, ते 4थीतच होतं. ते म्हाताऱ्याचं अंग दुखू लागलं, त्याच्यानं त्या मुलानं सोडून दिलं. मात्र ते तेवढं सोडून बी दिलं, त्याच्यावर काही कलम नाही होती की त्याच्या सुद्धा भांडणाची पण कलम नाही ती. एवढे आमच्या लोकांचं होतं, पारधी समाज होतं खरं. मात्र मराठीच्या पलीकडं लेकरू होतं. ठीक. 17 खटला क्रमांक स्पेशल ॲट्रॉसिटी 31/2011 या सत्र खटल्यामध्ये माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी निकाल पारित करून 9 पोलीस पर्सनल 9 आरोपींना ठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. सदर खटल्याचे कामकाज सरकारी वकील श्री काळू साहेब यांनी पाहिलेले आहे आणि या सत्र खटल्यातील निकालामुळे समाजामध्ये एक चांगला मेसेज गेलेला आहे की अंतिम घटकापर्यंत जो न्याय पोहोचतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. सर नेमकं प्रकरण काय? थांबा, त्याचं झालं, करा. याला विचारू आपण.